चला तर आज बनवूया बेसनाची थापे वडी। पित्राच्या ताटात आवर्जून लागणारी ही वडी आहे। त्यासाठी लागणारं साहित्य एक 300 ग्रॅम बेसन पीठ असेल। त्यासाठी हे फोडणीसाठी थोडा कढीपत्ता आणि लसूण आणि कोथिंबीर अर्धी फोडणीत टाकायची आणि अर्धी वरून टाकायची। आणि ह्या वाटणामध्ये एक 8-10 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे आणि थोडंसं ओवा। चला तर फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी आपण कढई चढवली, त्यात तेल टाकलंय, मोहरी, जिरे, अर्धा लसूण, आता आपलं वाटण मस्त परतून निघालेलं आहे। आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊ आणि एकीकडे थोडंसं अर्धा ग्लास अजून लागलं तर म्हणून गरम करून ठेवू। हे पाणी आपलं मस्त उकळी फुटलेली आहे। आता आपण यात मीठ टाकून घेऊ आणि आता आपण हे बेसन पीठ टाकून घेऊ आणि बेसन करतो तसं त्याला हटायचं। मस्त 1-2-3 मिनिट चांगला शिजवून घ्यायचा। झाकण ठेवून 3-4 मिनिट शिजू देऊ। मस्त आपलं हे पीठ शिजून तयार आहे, हाताला चिकटत नाही, मस्त वाफ बसली आहे। आता आपण हे पोळपाटाला तेल लावून घ्यायचं। पीठ आपलं शिजलंय मस्त। आता गॅस बंद करू आणि गरम आहे तोपर्यंतच थापून घ्यायचं। आता हे मिश्रण आपण पोळपाटावर मस्त पसरवून घेतलंय। त्याच्यावर कच्चा कट केलेला लसूण, नंतर कोथिंबीर आणि खोबरं। तयार आहे आपली मस्त थापे वडी। तुम्ही पण करून बघा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा।